नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज मी माझी जन्मभूमी असलेलं निमगाव मायंबा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड माझे मित्र दत्ता बावनकर यांच्या निगमानंद आर्ट्स निगमानंद गणेश शाळा या ठिकाणी आलेलो आहे। तर त्यांनी अतिशय सुंदर गणपतीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। तर त्या संपूर्ण तुम्हाला गणेश शाळा दाखवतो। तरी पहा, समोरची मूर्ती अगदी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवतो। कलर काम बघा आणि संपूर्ण मूर्ती बघा, किती आकर्षक अशी मूर्ती बनवलेली आहे। जरी ग्रामीण भागामध्ये जरी ही शाळा असेल तरीसुद्धा यांच्या मूर्त्या साधारणतः 4 ते 5 हजार मूर्त्या प्रत्येक वर्षी ते बनवतात। आणि यांच्या मूर्त्या मुंबई, पुणे, लातूर, बीड, सोलापूरपर्यंत, इकडे कोल्हापूरपर्यंतसुद्धा त्यांच्या मूर्त्या जातात। पहा, अतिशय आकर्षक अशा मूर्त्या बनवतात। कलर कामसुद्धा पहा किती सुंदर आहे। आणखीन भरपूर मूर्त्या होत्या, परंतु आता गणपती 2 दिवसावर असल्यामुळे या ठिकाणच्या भरपूर मूर्त्या बाहेर मुंबईला, पुण्याला गेलेल्या आहेत। त्यामुळे मी त्या सर्व मूर्त्याचा व्हिडिओ काढू शकलो नाही, परंतु जेवढ्या मूर्त्या होत्या त्या संपूर्ण मूर्त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच सर्व मूर्त्या आणि दिलेला रंग तुम्हाला सर्वच आवडेल। छोट्या मूर्त्यापासून तर मोठ्या मोठ्या मूर्त्यासुद्धा या ठिकाणी बनवल्या जातात। तर पहा, बाल गणेशच्यासुद्धा अतिशय सुंदर दर्जेदार मूर्त्या बनवलेल्या आहेत। अतिशय आकर्षक अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत। तर ह्याही मूर्त्या तुम्हाला सर्व दाखवतो मी। तर ही मूर्ती पहा, लालबागचा राजा, अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे। पहा किती सुंदर मूर्ती बनवलेली आहे, किती आकर्षक मूर्ती आहे। डोळ्याचं कामसुद्धा पहा, खूप छान काम केलेलं आहे। ही मूर्तीसुद्धा पहा किती आकर्षक आहे। पाठीमागे सर्व राम मंदिर आहे आणि पुढे गणपतीची मूर्ती बनवलेली आहे। पहा किती आकर्षक अशा ह्या सर्व मूर्त्या आहेत। पहा, या राम मंदिराच्या सुद्धा जवळपास 30-40 मूर्त्या बनवल्या होत्या, परंतु बऱ्याचशा मूर्त्या बाहेर गेलेल्या आहेत। तर या ठिकाणी ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो। तर पहा, अतिशय सुंदर अशा या मूर्त्या बनवलेल्या आहेत। कामसुद्धा अतिशय सुंदर आहे। डोळेसुद्धा पहा गणपतीचे, अतिशय देखीव सुंदरसं असं काम केलेलं आहे। तर मित्रांनो, आमचे जरांगे महाराज गणपती घेऊन चाललेले आहेत त्या ठिकाणावरनं। तर महाराज, किती दिवसाचा गणपती असतो? 11 दिवस असतो। पहा, बाल गणेशच्या मूर्त्यासुद्धा ते दाखवतात आपल्याला। हे पहा, पिशवी काढलेली आहे। पहा, अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि कामसुद्धा पहा। कलर काम खूप सुंदर काम केलेलं आहे।